पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या राजकीय संघर्षानं टोक गाठलाय. अगदी काही दिवसांपर्यंत या दोन्ही शहरात भाजप प्रचंड आक्रमक होते. त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. असं वाटत होतं की भाजप यावेळेस एकहाती सत्ता मिळवणार. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. ज्या भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना घेरण्याची पूर्ण रणनीती आखली होती, तीच भाजप आता स्वतः प्रचंड मोठ्या कोंडीत सापडले. आणि याला कारणीभूत ठरलीये अजित पवारांची परवा झालेली ती एक वादळी पत्रकार परिषद. या एकाच पत्रकार परिषदेत दादांनी असे काही बॉम्ब टाकलेत की पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही ठिकाणी भाजप बचावात्मक भूमिकेत गेलीये. वर्षानुवर्षे पुण्याचा कारभार आपल्या हाताखाली ठेवणाऱ्या अजितदादांनी शेवटी असं काय केलं की भाजपची सगळी हवाच निघून गेली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सविस्तर समजावून घेऊयात. नमस्कार, मी कुंती शिंदे आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. राजकारणात एक जुना नियम आहे. ज्या शस्त्राने तुम्ही दुसऱ्यावर वार करता त्याच शस्त्राने स्वतःवर वार होणार नाही याची काळजी घ्या. भाजपच्या बाबतीत नेमकं हेच उलट घडलंय. पुण्यातील भाजपचे वजनदार नेते, खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना लक्ष करण्यासाठी गुंडगिरी हा कळीचा मुद्दा निवडला होता. भाजपने पत्रकार परिषद घेऊन असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला की अजित पवारांच्या भोवती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा गराडा आहे. भाजपने गुंडगिरीच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरण्याची सर्वात मोठी रणनीती आखली होती. पण अजितदादांनी मोहोळ यांचा एक कळीचा मुद्दा काढून भाजपची सगळी हवाच काढून टाकली. अजित पवारांनी ज्या पद्धतीने याला उत्तर दिलंय त्याने भाजपची सगळी रणनीती कोलमडून पडलीय. दादांनी थेट मुरलीधर मोहोळ यांच्यावर पलटवार केलाय. त्यांनी सांगितलं की पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायाळ, ज्याच्या दहशतीची पुण्यात चर्चा असते, त्याला चक्क परदेशात पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनीच मदत केलीय. पुण्याच्या गल्लीबोळात या विषयाची चर्चा आधीपासूनच होती. पण जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दर्जाचे नेते जाहीर पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा मांडतात तेव्हा त्याला एक वेगळं गांभीर्य येतं. विचार करा, ज्या भाजपला पुण्यातील गुंडशाही संपवायची आहे असं वाटत होतं, तिथेच त्यांचेच केंद्रीय मंत्री एका गुंडाला मदत केल्याचे आरोपाखाली आलेत. यामुळे भाजपची आक्रमकता तर संपलीच आहे, पण आता त्यांना लोकांच्या प्रश्नांना उत्तरं सुद्धा द्यावी लागत आहेत. हा मुद्दा केवळ एका व्यक्तीचा नसून भाजपच्या प्रतिमेचा बनलाय. त्यामुळे पुण्यात आणि पीसीएमसी मध्ये भाजप आता बॅकफूटवर आलीय. आपण आता वळूयात आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे भ्रष्टाचार. पिंपरी चिंचवड महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. ही पालिका इतकी श्रीमंत होती की बँकांमध्ये हजारो कोटींच्या मुदत ठेवी होत्या. मात्र अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक आकडेवारी समोर आणली आहे. त्यांनी सांगितलं की भाजपच्या सत्ताकाळात पालिकेच्या तब्बल 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या गेल्या आहेत. हा आकडा सामान्य माणसांच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. 8,000 कोटी रुपये ही काही किरकोळ रक्कम नाहीये. अजित पवारांचा थेट सवाल आहे की जर शहराचा विकास झाला नाही तर हा पैसा गेला कुठे? जर पालिकेकडे एवढा मोठा निधी शिल्लक होता तर तो केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी खर्च झाला का? या आरोपांमुळे भाजपची पारदर्शक कारभार ही प्रतिमा पूर्णपणे धुळीस मिळालीये. जेव्हा सामान्यांच्या कष्टाचा टॅक्स म्हणून जमा केलेला पैसा अशा प्रकारे गायब होतो तेव्हा जनतेमध्ये संताप निर्माण होणं साहजिक आहे. अजित पवारांनी हा मुद्दा इतक्या प्रभावीपणे मांडलाय की भाजपला आता या 8,000 कोटींचा हिशोब देताना नाकी नऊ येत आहेत. भ्रष्टाचाराच्या या मुद्द्याने पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची कोंडी केली आहे. निवडणुकीचं राजकारण हे केवळ भाषणावर चालत नाही, तर ते आकड्यांच्या आणि ताकदीच्या जोरावर चालतं. भाजपला असा ठाम विश्वास होता की त्यांनी अजित पवारांचे अनेक शिलेदार फोडले आहेत आणि त्यांना एकटं पाडलं आहे. भाजपचे नेते उघडपणे म्हणत होते की आता राष्ट्रवादी संपलीये आणि अजित पवारांचं वर्चस्व संपलंय. पण खेळाचा खरा शेवट अजून बाकी होता. अजित पवारांनी ज्याला आपण राजकीय सर्जिकल स्ट्राईक म्हणतो तो प्रत्यक्षात करून दाखवला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी अगदी 12 तासात अचानक 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यातली सर्वात मोठी मेख म्हणजे या 18 पैकी 12 नगरसेवक हे चक्क भाजपचे होते. अमोल बालवडकर यांच्यासारख्या आक्रमक आणि तरुण नेत्यांचा यामध्ये समावेश असणं हे भाजपसाठी सर्वात मोठं नुकसान होतं. भाजपला वाटलं होतं की ते अजित पवारांचे लोक फोडतील, पण प्रत्यक्षात दादांनी भाजपच्या घरात सुरुंग लावला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपलेच नगरसेवक सोडून जात असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. दादा जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा ते कसे निकाल बदलतात हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
कोणत्याही नेत्याची ताकद ही त्याने केलेल्या कामावर अवलंबून असते. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाचा इतिहास पाहिला तर 2022 ते 2017 हा काळ अभिजित पर्व म्हणून ओळखला जातो. अगदी या काळात दादा म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे अजित दादा असं म्हटलं जायचं. या 25 वर्षात दादांनी या शहराचा चेहरा मोरा बदलला. पिंपरी चिंचवडमधील रस्ते बंद केले, जे आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या तोडीचे वाटतात, जे दादांच्या विचारांचाच भाग होतं. शहरातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचे जाळे, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली, ते त्यांच्याच कार्यकाळातील कामांचं फलित आहे. हिंजवडी IT हब, ज्यामुळे आज लाखो तरुणांना रोजगार मिळतोय, तिथल्या पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारण्यात दादांचा सिंहाचा वाटा आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्प जो रखडला होता, त्याचा सातत्याने पाठपुरावा करून तो मार्गी लावण्यासाठी दादांनी प्रचंड मेहनत घेतलीय. दुसरीकडे गेल्या काही वर्षात भाजपची सत्ता असताना शहराची अवस्था काय झालीय? पुणे आज वाहतूक कोंडीत अडकलाय, रस्ते बकाल झालेत, कचऱ्याची समस्या गंभीर आहे. PCMC मध्ये सुद्धा दादांनी केलेली जुनी कामं सोडली तर नवीन काहीच मोठे प्रकल्प दिसत नाहीत. जेव्हा लोक तुलना करतात तेव्हा त्यांना जाणवतं की दादांच्या काळात प्रशासन वेगाने धावायचे आणि विकास दिसायचा. भाजपसाठी ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे, कारण त्यांच्याकडे दाखवायला नवीन काहीच नाहीये आणि दादांकडे कामांची मोठी शिदोरी आहे. इतके दिवस भाजपचे नेते खूप आक्रमक होते. त्यांना वाटलं होतं की अजित पवार आता बॅकफूटवर आहेत, त्यामुळे आपण काहीही करू शकतो. पण या एका पत्रकार परिषदेने भाजप बॅकफूटवर गेली असून दादा फ्रंट फूटवर आले आहेत. पुणे आणि PCMC मध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठीच होती, पण आता शरद पवार सुद्धा सोबत आल्याने आणि दादांनी स्वतः कमांड सांभाळ केल्याने एक वेगळीच ऊर्जा कार्यकर्त्यांमध्ये संचारली आहे. अजित पवारांनी ज्या आक्रमकतेने भाजपला अंगावर घेतलंय, त्यामुळे आता भाजपला दोन्ही महापालिका जिंकणं जड जातंय हे नक्की. जे भाजप नेते एखादी सत्तेचा चंग बांधून होते, त्यांच्या आता तोंडचे पाणी पळाले आहे. दादांनी केवळ आरोप केले नाहीत, तर भाजपच्या नेत्यांची अस्वस्थता वाढवली आहे. मुरलीधर मोहोळ असोत किंवा इतर भाजपचे नेते, आता त्यांना दादांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे राजकारण आता एका अत्यंत रोमांचक वळणावर येऊन ठेपलं आहे. अजित पवारांच्या एका पत्रकार परिषदेने भाजपची वर्षभराची मेहनत मातीमोल केली आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, 8,000 कोटींच्या ठेवींचा हिशोब आणि गुंडगिरीच्या मुद्द्यावरून झालेला पलटवार, यामुळे भाजप आता पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात आली आहे. ज्या शहराला अजितदादांनी घडवणं, त्याच शहरावर पुन्हा आपली पकड मजबूत करण्यासाठी दादा आता फ्रंट फूटवर खेळतायत. निवडणुकीच्या निकालात काय होईल ते आपल्याला लवकरच कळेल, पण सध्या तरी अजित पवारांनी पुणे आणि PCMCच्या मैदानात स्वतःचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण केलाय, एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांचे हे आरोप भाजपला निवडणुकीत महागात पडतील का? आणि पिंपरी चिंचवडमधील 8,000 कोटींच्या ठेवींचा जो मुद्दा आहे, त्यावर तुमचं मत काय? तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि पुण्याच्या राजकारणातील या घडामोडी समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या